मित्रांनो, आता ज्या महिला व्यवसाय करू इच्छित असाल आणि त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नसेल तर त्यांना आता शासन 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे। तर मित्रांनो, ही योजना जी आहे तर ती केंद्र शासनाची योजना आहे। यासाठी आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी सुद्धा होत आहे। तर महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विविध योजना राबवल्या जात असतात। त्याचपैकी एक म्हणजे 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देणारी उद्योगिनी योजना आहे। आता सद्यस्थितीमध्ये राबवली जात आहे, परंतु काही जिल्ह्यांमध्ये अद्याप या योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली नाही। लवकरच या योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे। केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून उद्योगिनी योजना राबवली जाणार आहे। या योजनेअंतर्गत 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज महिलांना उपलब्ध करून देण्याची सुविधा देण्यात आलेली आहे। या 3 लाख रुपये कर्जातून महिलांनी आपला लघुउद्योग सुरू करून आर्थिक उन्नती साधावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। परंतु काही प्रशासकीय पातळीवरून पत्रव्यवहार नसल्याने या योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली नाही। लवकरच योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर महिलांना जे आर्थिक सहाय्य आहे तर ते दिले जाणार आहे। तर यासाठी शासन महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन सुद्धा देणार आहे। महिलांची सामाजिक आर्थिक उन्नती व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विविध योजना राबवल्या जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून उद्योगिनी योजना राबवली जात असून या योजनेद्वारे महिलांना लघु उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन या योजनेमार्फत दिले जाणार आहे। मित्रांनो, काय आहे उद्योगिनी योजना? तर केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत महिलांना आर्थिक मदत मिळण्यासाठी उद्योगिनी योजना सुरू करण्यात आली आहे। यासाठी बिनव्याजी कर्जातून सुरू होणारे कोणकोणते व्यवसाय आहेत? तर उद्योगिनी योजनेद्वारे महिलांना बिनव्याजी 3 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे। सोबतच कर्जाद्वारे महिलांना 88 प्रकारचे उद्योग सुरू करता येणार आहे। त्यासाठी निकष काय आहेत? तर या योजनेसाठी 18 ते 55 वर्ष वयोगटातील महिला पात्र असणार आहे आणि त्यांचा क्रेडिट स्कोर हा चांगला असायला पाहिजे। यापूर्वी घेतलेल्या एखाद्या कर्जाची योग्यरित्या परतफेड केलेली असावी। त्यासाठी लाभार्थ्याकडे आवश्यक कागदपत्रे पण लागणार आहे। त्यासाठी आधार कार्ड, जन्माचा दाखला, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, बँक पासबुक आणि 2 पासपोर्ट साईज आकाराचे फोटो लागणार आहेत। मित्रांनो, उद्योगिनी योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना अर्थसहाय्य राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्जाची उपलब्धता करून दिली जाणार आहे। मात्र जिल्ह्यामध्ये अद्याप निश्चित सूचना दिलेली नाही। लवकरच या योजनेसाठी अंमलबजावणी होणार आहे। केंद्र शासनाच्या वतीने उद्योगिनी योजना सुरू करण्यात आली आहे, परंतु त्याच्या अंमलबजावणीबाबत प्रशासकीय विभागांना स्पष्ट सूचना दिलेल्या नाही। सूचना आल्यानंतर या योजनेची जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे। तर ज्या इच्छुक महिला असतील तर त्यांनी या योजनेमधून बिनव्याजी कर्ज घेऊन आपला स्वतःचा लघुउद्योग सुरू करू शकणार आहे। मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली? माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।